आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साडी आणली माझ्यासाठी. तुम्हाला कसं कळलं मला हा रंग खूप आवडतो? जेसी, मणी सराव काय झालं? तुम्ही एवढं धावत का आलात आणि तुम्ही दमलात? काय झालं? स्वानंदी बरी आहे ना? आनंदी बरी आहे, मी बरा आहे, त्यांच्या पोटातलं बाळही बरं आहे. मग काय झालं? तुम्ही मला असं कॉल करून का बोलवलंय अचानक? आणि असं अचानक बोलवलं म्हणजे काहीतरी अर्जंट काम आहे? काय झालं बोला. एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? हा म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे साड्या. साड्या म्हणजे तुम्हा मुलींच्या साड्या म्हणजे गजब प्रकार आहे का? म्हणायला काही मीटरचं ते कापड असतं, पण काय काय नाव असतं त्याला, शिफॉन, जॉर्जेट, पैठणी वगैरे वगैरे, 6 वार 9 वार 10 25 15. एक मिनिट मणी सर, हे असं 12 आणि 35 वारी साड्या नसतातच. हा नसतात, पण मग ते 6 वारी 9 वारी तर असतं ना. तूच सांग जेसी, काहीतरी फरक आहे का त्यात? अहो जो 6 आणि 9 मध्ये तोच फरक आहे. 3चा फरक ना, 3. सो अहो मणी सर, 6 वारी साडी म्हणजे 9 वारी साडींपेक्षा 3 वार कमी असते. वार म्हणजे लांबी मोजायचं युनिट आहे, जसं फूट मीटर तसं वार. आता ही 9 वारी म्हणजे त्या टिपिकल आजीबाई साड्या नेसतात ना. हा, ते काष्टा टाइप म्हणतेस ना तू? हा करेक्ट. आता कळलंय तुम्हाला. मला पण हे माहिती नव्हतं, मला स्वानंदीने सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला साड्या का घ्यायच्यात? आय मीन तुम्हाला साड्यांमध्ये काय इतकं इंटरेस्ट आलाय? तुम्ही नवीन दुकान वगैरे टाकताय का? अरे नाही, तसं काहीच नाहीये. खरं तर आज मंगळागौर आहे ना, स्वानंदीच्या लग्नानंतर त्यांची पहिली मंगळागौर, आणि त्यासाठी मला साडी घ्यायची. त्या म्हणजे मी गेलो होतो दुकानात, पण तिथे इतके कलर्स पॅटर्न, ते वेगवेगळ्या पद्धती, मी कन्फ्युज झालो. मला काही कळलं नाही म्हणून तुला फोन केला. मग चल ना, मला साडी सिलेक्ट करायला मदत कर. ओके, आता स्वानंदी वहिनीसाठी साड्या घ्यायच्या तर यावंच लागेल ना. वहिनी? हो वहिनी. आणि माझी एक अट पण आहे. काय? राखी? हो राखी. बहीण भावाला बांधते ती राखी. मणी सर, आतापर्यंत ना तुम्ही मला खूप सांभाळून घेतलंय. तुम्ही फक्त स्वानंदीचीच काळजी नाही घेतली, तर तुम्ही माझी, फातिमाची, वॉर्डन मॅमची, आमची तिघींची सुद्धा खूप काळजी घेतली. आता तुम्हाला ही राखी बांधून मी तुम्हाला बहीण भावाच्या बंधनात कायमचं बांधून ठेवणार. ओके. जसे मी खूप लकी आहे. म्हणजे बघ ना, गेल्या वर्षीपासून फातिमा माझी बहीण झाली, आणि आता तू. मला एकाच वेळी 2 बहिणींचं प्रेम मिळणार आता. बरं, आपण निघूयात का? हो, चला. चला. मी जेसीची मदत घेतली म्हणजे तुम्ही हॉस्टेलला गेला होतात. मणी सर, कशी आहे जेसी? अहो खूप दिवस झालं माझं ना तिच्याशी बोलणंच नाही झालं. मी लगेच फोन करते आणि तिला थँक्यू म्हणते. एक मिनिट. उशीर झालाय ना तुम्हाला जायला, मग ते फोन वगैरे नंतर. आता साडी चेंज करा आणि या बाहेर. बरं, आलेच मी. सर, अहो कशी दिसतीये मी? छान दिसताय स्वानंदी. नक्की. टिकली लावायची बाकी आहे. जैसे की मेहनत रंगलाई. 100% रंगलाई. बरं, तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट. मणी सर, नथ. मणी सर, ही खूप सुंदर नथ आहे.
अहो पण ही खूप महाग असेल ना, मी कशाला एवढा खर्च करता माझ्यावर? गोष्टीची किंमत मोजण्यापेक्षा त्या गोष्टीमुळे आपल्याला जो आनंद होतो ना तो मोजायचा असतो. आता ही नथ बघितल्यानंतर तुम्हाला जो आनंद झाला ना त्याची किंमत या दागिन्यापेक्षा खूप मोठी आहे. आणि लग्नानंतरचा पहिला सण आहे तुमचा, म्हणून माझ्याकडून हा एक छोटासा दागिना. थँक्यू मणी सर, पण माझा अमूल्य दागिना तर तुम्ही आहात ना. पण तो तुम्ही नाकात नाही ना घालू शकत. ट्राय करा ना. स्वानंदी एक मिनिट बघू. ते फक्त मम्मा खरं सांगू का, मला अजिबात वाटलं नव्हतं माझी पहिली मंगळगौरी इतकी छान करू आपण. मलाही. पण थँक्यू तुम्हाला. यू आर वेलकम. मला ना हिरोईन असल्यासारखं वाटतंय. मम्मा आता स्वानंदी येईल, तिचा माकडासारखा चेहरा घेऊन जाम मज्जा येणार आहे. भरत, मणी सर. काय संचिता, कशी दिसते माझी बायको? लाखात एक देखणी दिसते ना. हा, सुंदर दिसतीये स्वानंदी. हो, मेकअप जरा डल आहे, आम्ही केलेला जास्त चांगला होता. करेक्ट. नाही, स्वानंदी तेव्हाही सुंदरच दिसत होती, पण तेव्हा ना अशी भडक संचितासारखी, अगदी माकडासारखी दिसत होती. पण आता स्वानंदी स्वतःसारखी दिसते, एकदम सोजवळ, शालीन. आणि काय ना, मुळात स्वानंदीला मेकअपची गरजच नाहीये. त्या मुळातच इतक्या सुंदर आहे. मुळात मेकअपची गरज कोणाला असते? आपल्यातले उणिवा, आपल्या चेहऱ्यावरतील दोष किंवा आपले दोष झाकण्यासाठी आपण मेकअपचा आधार घेतो. यांचं तसं नाहीये. सुजित सरपोतदार आले, सुजित सरपोतदार आले. इकडे इकडे इकडे. सुजित साहेब, आज तुम्ही प्रश्नांची उत्तर देणार आहात का, की आजही उत्तरांच्या ऐवजी आमच्यावर हात उगारणार आहात? नाही, आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. विचारा, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. एका लग्नातून पळून जाऊन सिक्रेटली दुसरं लग्न करणं फार थ्रिलिंग वाटत असेल ना? स्वानंदीला लग्नाचं प्रॉमिस करून तुम्ही लग्नातनं पळून गेला. हे कर्तव्यापासून पळून जाणं असं नव्हतं का? ज्या स्वानंदी सोबत लग्न ठरलेलं असताना त्याच स्वानंदी सोबत एका छताखाली राहणं कसं वाटतं? हे महाराष्ट्राचे प्रश्न आहे. महाराष्ट्र वॉन्ट्स टू नो. उत्तर द्या सुजित सर. एवढेच प्रश्न की अजून काही विचारायचं? आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, म्हणजे आमच्यावर हात न उचलता. त्या दिवशी जे घडलं ते घडायला नको होतं, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो, हात जोडून माफी मागतो. पण तुम्हा मीडियावाल्यांची पण गंमत वाटते मला. तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा महाराष्ट्राला जर काही जाणून घ्यायचं असेल तर तसं सांगा ना मला. आपण एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ प्रश्न उत्तरांची. तिथे मी माझ्या मित्राच्या लग्नाला आलो होतो, मला माहिती नव्हतं काय घडणार आहे तिकडे. तुम्ही अचानक आलात, प्रश्नांचा भडीमार केला, जरा चिडलो. पण तरी घडलेल्या प्रकाराबद्दल मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. पहिला प्रश्न काय होता तुमचा, की सिक्रेटली दुसरं लग्न करणं थोडंसं थ्रिल वाटत असेल ना? तुझं लग्न झालंय मित्रा? नाही. बघितलं, ह्याचं स्वतःचं लग्न झालं आणि मला लग्नाबद्दल विचारतोय. दिस इज नॉट फेअर. पण तरी तुला सांगतो, लग्न म्हटल्यानंतर त्यातली प्रत्येक गोष्ट थ्रिलिंग असते.
ते लग्न तुम्ही घरच्यांच्या परवानगीनं करा, पळून जाऊन करा, रजिस्टर पद्धतीने करा किंवा सर्वांच्या समक्ष करा. लग्नानंतरचा प्रत्येक दिवस थ्रिलिंगच असतो. आणि येस, लग्न केल्यानंतर मला थ्रिलिंग वाटतंय, मला संचितासाठी थ्रिलिंग वाटतंय. सो तू लग्न करून बघ आणि नंतर आपण या विषयावर बोलूयात. पुढचा प्रश्न काय होता तुमचा? कर्तव्यापासून पळून गेलो. कर्तव्यापासून पळून गेलो असं नाही वाटत का मला? त्याचं उत्तर होही आहे आणि नाही सुद्धा. काय आहे, एक कर्तव्य बजावण्यासाठी आपण एका कर्तव्यापासून जेव्हा लांब जातो तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणाल? आय विल एक्सप्लेन. ज्या दिवशी माझं आणि स्वानंदीचं लग्न ठरलं होतं, नेमकं त्याच दिवशी आमच्या पक्षातला एक कार्यकर्ता आहे, त्याचा अचानक ऍक्सिडेंट झाला. त्याला रक्ताची गरज होती. त्याचा ब्लड ग्रुप रेअर ब्लड ग्रुप आहे, जो माझ्याशी मॅच झाला. आता तुम्ही याला योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, पण ह्या कर्तव्यापेक्षा मला तिथं जाणं, त्याचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं वाटलं, म्हणून मी तिथं गेलो. आणि शेवटी कसं आहे मॅडम, माझ्या अंगातही माझ्या बाबांचं रक्त आहे. आमच्या पर्सनल कर्तव्यापेक्षा सामाजिक कर्तव्य आम्हाला जास्त महत्वाची आणि जास्त मोठी वाटतात. तिसरा प्रश्न, स्वानंदी सोबत लग्न ठरलेलं असताना तिच्यासोबत एका छताखाली राहणं कसं वाटतं? मी खरं सांगू का, आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ माय फॅमिली. खरंच, मी तिथं माझं कर्तव्य बजावत असताना माझं कुटुंब इथं त्यांचं कर्तव्य बजावत होतं. स्वानंदी आणि मणी, ज्या परिस्थितीत आमचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही, त्यावेळेला मणीनं स्वानंदीशी लग्न केलं. मणीविषयी तुम्ही सगळेच जाणून आहात. मणी लहानाचा मोठा आमच्याच घरात झाला. मणी मला माझ्या भावासारखा आहे. आता मणीची असणारी बायको स्वानंदी ही माझी वहिनी आहे. आणि वहिनी ही नेहमी आईसारखी असते. आमच्यातलं हे नातं आता आम्ही ऍक्सेप्ट केलंय. तुम्ही हवं तर स्वानंदीला विचारा. स्वानंदी, वहिनी, तुम्ही सांगा त्यांना, आम्ही सगळे एका घरात कसे किंवा किती मजेने राहतो. विचार. हे खरंय का स्वानंदी मॅडम? ज्या सुजितशी तुमचं लग्न होणार होतं, आज त्याची वहिनी म्हणून त्याच घरात राहायला तुम्हाला ऑड नाही वाटत आहे का? आणि तुमचं बाळ जन्माला आल्यानंतर ना तो सुजितला मामा म्हणेल की काका? बोला मॅडम, बोला. बोला स्वानंदी. एक मिनिट. म्हणजे जे येणारं बाळ आहे ते सुजितला काका म्हणेल की मामा, हे त्याचं त्यालाच ठरवू द्यात ना. आणि सुजित, स्वानंदी हे एका छताखाली राहत आहे. ऑड असं काहीच नाही. म्हणजे आम्ही सगळ्यांनी हे नवीन निर्माण झालेलं नातं स्वीकारलंय. हो की नाही सुजित? अगदी बरोबर बोललास मणी. तू आमच्यातलं हे नवीन नातं आता आम्ही दोघांनी ऍक्सेप्ट केलंय. त्यामुळे आता आमच्यात दीराचं आणि वहिनीचं नातं आहे. हो ना स्वानंदी वहिनी? काय, मंगळागौरीच्या तयारीची सगळी जबाबदारी स्वानंदीनं स्वतःवर घेतली. ती तयारी करायलाच गेली. आता ती या घरची सून आहे ना. बरं, याचा दुसरा कुठला अर्थ काढून उद्या फ्रंट पेजला वेगळी बातमी देऊ नका. हा, तुम्हाला फॅमिली फोटोग्राफ हवाय ना, देतो आम्ही. या या ना. आज खरंच खूप आनंद होतोय की घरातले सगळे सदस्य आहेत.
आता काय संचिता आणि स्वानंदी ह्या दोघी आता घरातल्या सुना झाल्यात, त्यांची मंगळागौर आज ठेवलेली आहे. आता सुचित्राव आणि मणी दोघही माझा बिझनेस सांभाळतात. स्वानंदीला घेऊन या जरा. तेव्हा आता मला भरपूर वेळ आहे समाज कार्य करण्यासाठी. तेव्हा खूप खुश आहे आज मी. स्वानंदी चला ना. मणी, स्वानंदी चला. या ये स्वानंदी या. कैसा आहे पिक्चर? परफेक्ट. हो सर. मणी, बस बस झालं ना. मनासारखे फोटो मिळाले ना. हा चला आता महिला मंडळ तुम्ही आता कामाला लागा, तयारीला लागायचा. चहा करायला गेली ती. सुचित्रा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं, या आपण रूम मध्ये जाऊया. हा जा जा तुम्ही. आणि मणी जरा यांच्याकडे लक्ष दे. हा काय हवं नको ते पण. या या या. तुम्ही या, मी आलोच 2 मिनिटात. स्वानंदी मला तुमची मानसिक स्थिती कळते. सुजित बाहेर जे काय बोलतोय मीडिया समोर ते खोटं बोलतोय आणि ते तुम्हाला पटत नाही. हे बघा, हे त्याचं वागणं चुकीचं आहे हे मलाही माहिती, पण हे मीडिया समोर आल्यानंतर तर प्रॉब्लेम आहे ना मणी सर. हा मीडिया, त्यांचं अटेन्शन काही नकोय मला. खरं काय खोटं काय ते जाणून नाही घ्यायचंय मला. या मीडियामुळे ना माझ्या खासगी आयुष्याचा चव्हाटा झालाय. मीडियाचं अस्तित्वच संपत नाहीये माझ्या आयुष्यातनं. सुजित सर आता जे खोटं बोलले ते ऐकून मीडिया जर गप्प बसणार असेल, मला प्रश्न विचारणं थांबवणार असेल तर चालेल. मला काहीच प्रॉब्लेम नाही. सुजित सरांना आणखीन खोटं बोलू दे, पण मला नकोय मीडियाचं अटेन्शन. मला काहीच नकोय. मला फक्त आणि फक्त न्याय हवाय. मणी सर, माझं बाळ या जगात जन्माला आलं ना की त्याला घेऊन आपण खूप लांब निघून जाऊ. इतक्या लांब जाऊ की तिथे कुणी नसेल, मीडिया नसेल, मला प्रश्न विचारायला लोक नसतील. खूप लांब जाऊ आपण. मला खरंच काही बी नकोय. मणी सर, असा दिवस येईल का माझ्या आयुष्यात? असा दिवस नक्की आहे. मी आणेन. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? किरण ताई, पूजा झाली का? हो ताई, होतच आलीये. आरती झाली की मंगळागौरीचे खेळ आपण सुरू करूया. बरं बरं. शालू, अगं शालू, शीतल, तुम्ही दोघी आलात ना, मला खूप आनंद झाला. भर झालं मी वेळेत आलात. मंगळागौरीची पूजा संपत आली आहे आणि आता खेळायला सुरुवातच करणार होता मी. अगं ट्रॅफिक एवढं होतं ना की जरा उशीरच झाला. बरं झालं तू वेळेत आमंत्रण दिलंस ते, नाहीतर आमच्या बिल्डिंग मध्ये आज मंगळागौर होती, तिकडे जावं लागलं असतं. जशी मंगळागौर ठरली ना तसा मी लगेच फोन केला. तुम्ही दोघी म्हणजे तुमच्या प्रोग्रामची जान असता. संचिता, काय मस्त आहे ग पीस. कुठून आणलास? दिल्ली का? दिल्ली नाही, हा लंडन वरून मागवलाय. खरं तर मीच जाणार होते, पण सुजित म्हणाला नेक्स्ट मंथ आपण जर्मनीला जातोच, तर लंडनची सुद्धा ट्रिप होईल. माझा फ्रेंड येत होता ना, तो घेऊन आलाय. तो पायलट आहे. पण पीस मस्त आहे. हा जरा जास्तच टोकदार आणि शार्प आहे. हा सांभाळून वापरावं लागेल. येस ऑफकोर्स, माझं लक्ष आहेच याकडे. आज स्वानंदीचा आणि तिच्या बाळाचा शेवटचा दिवस असेल ह्या जगात. आज माझा वार फुकट नाही जाणार.
शालिनी ताई, पूजा झाली आहे. आरतीसाठी तुमच्या दोन्ही सुनांना बोलवा पाहू. हो हो. संचिता, स्वानंदी, अगं मंगळागौर पुजायची आहे ना, चल लवकर. संचिता, म्हणी, अरे मंगळागौर माझी सुद्धा आहे, फक्त तुझ्या बायकोची नाहीये. मी तुझ्या बायकोची व्यवस्थित काळजी घेईन. चल ग.